नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर प्रत्येक सुगरणीचा स्वतःचा सुगरणपणा वाढवण्यासाठी स्वयंपाकघरामध्ये उपयोगी येतील अशा भन्नाट किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. भजे कुरकुरीत होण्यासाठी थोडासा सोडा टाकून सोड्यावरती लिंबू पिळावं आणि सर्व पीठ एकजीव करून घ्यावं. यामुळे भजे खूप छान कुरकुरीत असे होतील. टिप नंबर 2. साबुदाणा वडे कुरकुरीत हवे असतील तर साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक पावडर करून साबुदाण्याचे वडे पावडरमध्ये चपातीच्या उंड्याप्रमाणे थोडासा लावून घ्या व नंतर तेलामध्ये फ्राय करून घ्या. खूप छान कुरकुरीत साबुदाणा वडे यामुळे तयार होतात. तर साबुदाणाचे वडे बनवताना ते अधिक टेस्टी व कुरकुरीत होण्यासाठी ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अत्यंत महत्त्वाची पुढील टीप आहे टीप नंबर 3. तांब्याची भांडी घासण्यासाठी पितांबरी नसेल तर बेसन पीठ, हळद, मीठ व दही प्रत्येकी 1 चमचा घ्या आणि 1 लिंबू पिळून पेस्ट बनवा आणि या पेस्टने तांब्याची भांडी घासा. यामुळे तांब्याची भांडी खूप छान अशी निघतील. तर अधिक चमकदार तांब्या पितळेची भांडी घासण्यासाठी ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा. टीप नंबर 4. तळणीचे तेलात थोडेसे पाणी पडले तर तेल तडतडते. अशा वेळेस त्यामध्ये थोडेसे मीठ टाका. यामुळे तेल तडतडणे लगेच थांबते. तर तुमच्याकडून पण चुकून कधी तेलामध्ये जर पाणी पडलं तर ही टीप नक्की ट्राय करा. टीप नंबर 5. झटपट घावणे बनवण्यासाठी 1 वाटी गव्हाच्या पिठामध्ये बारीक रवा घाला आणि मग घावणे बनवा. यामुळे घावणे एकदम कुरकुरीत असे होतील. तर घावणे बनवताना ही टीप नक्की वापरा. नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुलींसाठी ही खास टीप आहे. टीप नंबर 6. डोसा तव्याला चिटकत असेल तर तव्यावर तेल टाकून मिठाचे पाणी शिंपडा आणि मग टिश्यू पेपरने पुसून घ्या. यामुळे डोसा तव्याला अजिबात चिटकत नाही. तर डोसा बनवताना ज्या नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुली आहेत त्यांना बऱ्याच वेळा हा डोसा बनवताना प्रॉब्लेम येतो. त्यांच्यासाठी ही खास टीप आहे. टीप नंबर 7. इडलीसोबत हिरवी चटणी बनवताना त्यामध्ये फुटाण्याची डाळ व हरभऱ्याची डाळ थोडीशी भाजून त्यामध्ये घ्या व नंतर ती मिक्सरला वाटून घ्या. यामुळे चटणीला खूप छान चव येते. तर इडलीसोबत हिरवी चटणी बनवताना ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 8. काजू, बदाम व वेलची याची पावडर करून ठेवा. मग ते शेवयाची खीर बनवताना तुम्ही त्यात वापरू शकता. यामुळे खीर खूप घट्टसर होते आणि चवीला पण खीर खूप छान लागते. तर शेवयाची खीर बनवताना ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 9. हिरव्या मिरचीचा ठेचा करताना त्यामध्ये लसणाचा जास्त वापर करा आणि त्यात थोडासा लिंबू रस टाका. यामुळे ठेचा खूपच टेस्टी असा लागतो. तर हिरवी मिरचीचा ठेचा बनवताना ही टीप नक्की वापरा. टीप नंबर 10. तांदळाच्या खिरीमध्ये पेढे किंवा खवा टाकल्यास खीर अधिक स्वादिष्ट अशी बनते. तर तांदळाची खीर बनवताना ही टीप नक्की वापरा. टीप नंबर 11. जर तुमचे वजन कमी करायचे असेल तर आहारामध्ये दुधी भोपळा आणि कारल्याच्या भाजीचा जास्तीत जास्त वापर करा. यामुळे थोड्याच दिवसामध्ये तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. टीप नंबर 12. जर महिलांना मासिक पाळी अनियमित येत असेल तर गुळासोबत बडीशोप खाणे खूप फायदेशीर आहे. तर ज्यांना पण हा मासिक पाळी अनियमित येण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 13. पुलाव बनवताना त्यात थोडं संत्र्याच्या सालीचं चूर्ण त्यामध्ये घालावं. यामुळे पुलाव खूपच टेस्टी असा लागतो. तर पुलाव बनवताना ही टीप नक्की ट्राय करा. टीप नंबर 14. सतत गरम पाणी पिल्यामुळे मेंदूच्या नसांना सूज येऊन त्या खराब होऊ शकतात. तर तुम्हाला पण सतत गरम पाणी पिण्याची सवय असेल तर ही टीप नक्की वापरा.
वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.